आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर नाराजीची भावना व्यक्त करणारे नाशिकचे ठाकरेंच्या पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांची आता पक्षातनं हकालपट्टी झाली आहे। विशेष म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडनं नाराजीबाबत सारवासारव सुरू असतानाच राऊतांचा फोन आला आणि त्यानंतर बडगुजरांवरती कारवाईची घोषणा झाली। दरम्यान बडगुजरांच्या विरोधात स्थानिक भाजप नेत्यांनी सुद्धा विरोधाचा सूर लावलाय। बडगुजर यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड। ठाकरेंच्या पक्षातून बडगुजरांची हकालपट्टी। बडगुजर काय भूमिका घेणार? मी या पदावरती मला काम करणे शक्य नाही, मी दुसऱ्याची नियुक्ती करावी अशी विनंती केली पक्षप्रमुखांना आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला। परंतु संघटनात्मक बदल करत असताना एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं। सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर सारवासारव करण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांची पत्रकार परिषद बोलवण्यात आली। मात्र एका फोनमुळे या पत्रकार परिषदेचा अवघा नूरच बदलला। ठाकरेंच्या पक्षाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी पक्ष संघटनेबद्दल माहिती देत असताना पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांना उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचा फोन आला आणि सुधाकर बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा करण्यात आली। आत्ताच आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब यांचाच आता फोन होता। त्या ठिकाणी पक्षाविरुद्ध कारवाई केल्यामुळे बडगुजर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले। एखाद दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे संपूर्ण शिवसेनेमध्ये फाटाफूट आहे। व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्या एवढी प्रतिष्ठा त्या पक्षानेच दिलेली आहे। खरं तर 24 तासांपूर्वीच बडगुजर यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली। त्यानंतर कारवाईची चक्र फिरली। मातोश्रीहून आदेश निघाला आणि बडगुजर यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। बडगुजरांवरच्या या कारवाईनंतर राजकारण तापलं नाही तरच नबल। त्याला सांगता आलं पाहिजे पुढे की आम्ही त्याला काढलेला हा काय जाईल म्हणून, पण तिथे राहायला आता कोणी उत्सुक नाही। मला वाटतं संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी असेच भूकंप होत आहेत। ते जातात तिथे प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला आणि सगळं विघटन त्या ठिकाणी होत आहे। हे आपण बघितलेलं आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा लवकरच आपण बघा तेच होणार आहे। ठाकरेंच्या पक्षाकडून हकालपट्टीची कारवाई झाली असली तरी बडगुजर भविष्यात काय भूमिका घेणार याबद्दल उत्सुकता आहे। बडगुजर यांच्या राजकीय हकालपट्टीला कारणीभूत ठरली त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतलेली भेट। सोमवारी ती भेट झाल्यानंतर बडगुजर नाराज असल्याची चर्चा रंगली। त्यावर बडगुजरांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर सगळी सूत्र फिरली। आता ठाकरेंच्या सेनेतून बाहेर फेकले गेलेले बडगुजर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। पण 2 वर्षांपूर्वी या सुधाकर बडगुजरांविरोधात भाजपनं आरोपांची राळ उठवली। कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम कुत्ता सोबतचा एक व्हिडिओ समोर आल्यानं राजकीय वादंग रंगलं। विशेष म्हणजे भाजपचे नेते नितेश राणेंनी सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांचा फोटो विधानसभेत झळकावला होता। ऐसा आहे का, जर आणि तरवर आपण उत्तर देणं बरोबर नाही। आज तर त्याची हकालपट्टी झालेली आहे। आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात, कुठल्या पक्षात जाण्याचं नाही जाणं, त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे। आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला, जर आणि तरवर काय, तेव्हा नागपूरला येईन ना मग प्रवेश त्याचा झाल्यानंतर। यांना जर पक्षामध्ये घेतलं तर मला वाटतं पक्ष कुठेतरी बॅकफुटवर जाईल आणि जे निवडून येणारे लोक असतील त्यांना सुद्धा याचा फटका बसेल। फक्त निवडणूक लढणारे आहेत त्यांनाच बसेल असं नाही, तर पूर्ण भारतीय जनता पार्टी शहर यांना सुद्धा फटका बसेल फक्त या एका व्यक्तीमुळे। त्यामुळे माझी या वरिष्ठ नेत्यांना विनंती राहील की आपल्यापर्यंत जरी ही चर्चा आली की यांच्या प्रवेशामुळे खूप काहीतरी होणार आहे, तर हा चुकीचा गैरसमज आपल्यापर्यंत पोहोचवला जातो आहे। ठाकरेंच्या पक्षातून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजर भविष्यात कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।
आगामी महापालिका निवडणुकीच्या बाबत एक शिलेदार नाराजी व्यक्त करत असताना ही नाराजी दूर करण्याचं एक मोठं आव्हान उद्धव ठाकरेंच्या समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक. एकीकडे